एक महत्त्वाची अपडेट समोर येते पुण्यातनं। पुण्याच्या नसरापुरातील अत्याचार आणि हत्ये प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। ग्रामस्थांनी आता मुंबई बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको केलाय। पीडितेच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। साताऱ्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे। 65 वर्षीय नराधमानं 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? हे ग्रामस्थ सगळे संतप्त दिसतात आणि हा रास्ता रोको झाल्यामुळे सध्या काय परिणाम झालाय, काय माहिती? खरं तर या घटनेनं प्रत्येकाचा आक्रोश जो आहे तो पाहायला मिळतोय। या घटनेच्या निषेधार्थ आपण पाहतोय की साताऱ्यावरून पुढे मुंबईवरून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे मुंबई बेंगलोर महामार्गावरती नवले ब्रिजच्या जवळ वडगाव धारी या ठिकाणी अडवण्यात आलेली आहे। वडगाव धारीतले नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जे चिमुकलीवरती अत्याचार झाला तिचे आईवडील जे आहेत ते इथून नजीक असणाऱ्या परिसरामध्ये राहत होते आणि दुपारपासूनच या सगळ्या भागामध्ये आपण पाहतो की घटनेमुळे हळहळ संपूर्ण महाराष्ट्र जो आहे हळहळ व्यक्त करतोय। कारण 65 वर्षीय नराधमाकडून अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करण्यात आला आणि आपण पाहतोय की ते चिमुकलीला न्याय भेटावा या मागणीसाठी हे सगळे ग्रामस्थ जे आहेत आक्रमक झालेले पाहायला मिळतात। पाठीमागच्या बाजूला आपण पाहिले तर मुंबई बेंगलोर महामार्गावरती वडगाव नजीक आपण पाहतो की या ठिकाणी संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। मात्र प्रत्येकाची एकच मागणी आहे ती म्हणजे लवकरात लवकर सरकारकडून आश्वासन जे आहे ते कारवाईचं देण्यात यावं आणि या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी याच मागणीसाठी आपण पाहतो की सगळे ग्रामस्थ आक्रोश करताना पाहायला मिळतात। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सकाळपासून हळहळ व्यक्त करतोय। कवरेची परिसीमा जी आहे त्या नराधमानं गाठली आणि अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार जो आहे तो पाहायला मिळाला। दुपारपासून आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर पालकमंत्री सुनेत्राबाई पवार त्यांच्या घरी गेलेल्या होत्या। मात्र या नागरिकांना एक आश्वासन जे आहे ते सरकारकडून हवं आहे की लवकरात लवकर कारवाई जी आहे त्या नराधमावरती व्हावी। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की रस्त्यावरतीच ठिय्या मांडल्यामुळे मुंबईवरून पुढे साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे ती पुढे चांदणी चौकापर्यंत ठप्प झालेली आहे। रस्त्यावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळते। त्याचबरोबर त्याचा परिणाम म्हणून या महामार्गाला लागणाऱ्या आतल्या गल्ल्या ज्या आहेत पुणे शहरामधली पुढे नवले ब्रिजकडे येणारी वाहतूक जी आहे ती सुद्धा बंद झालेली पाहायला मिळते। मात्र प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतोय कारण या घटनेनं कवरेची परिसीमा गाठली आणि अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीचा करून असा अंत आपल्याला पाहायला मिळाला। सकाळपासून प्रत्येकजण या घटनेसाठी हळहळ व्यक्त करतोय। मात्र या नागरिकांची मागणी पाहता लवकरात लवकर तातडीचं आश्वासन जे आहे ते सरकारकडून हवं आहे आणि याच मागणीसाठी आपण पाहतो की नागरिकांनी रस्ता जो आहे तो या ठिकाणी रोखून धरलेला पाहायला मिळतो। नक्कीच या संदर्भातले अपडेट्स प्रदीप तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।